ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। कोयना धरणाचे नामांतर आणि 6129 क्युसेक विसर्ग सुरू, हाय अलर्ट जारी। कोयना धरणाचे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामांतर करण्यात आले असून पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू झाला आहे। पाटण दिनांक 30 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आले असून ते छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले। महायुती सरकारने या संदर्भातील ऐतिहासिक निर्णय घेतला असून जलसंपदा विभागामार्फत अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। दरम्यान धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला। यापूर्वी कोयना धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाचा उल्लेख शिवसागर किंवा शिवाजी सागर असा केला जात होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण आणि आदरयुक्त नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांकडून केली जात होती। या जनभावनेची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला होता। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण आहे। हे नामांतर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि गौरवशाली वारशाचा सन्मान असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी साठा वेगाने वाढत आहे। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फूट उघडून 5069 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। तसेच कोयना धरण पायथा विद्युतगृहाच्या एका युनिटद्वारे 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीपात्रात एकूण 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे। पावसाचा जोर लक्षात घेऊन विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते। या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये आणि प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।